नमस्कार, मी राजू कुडे बाबूपेठमधील या फुले चौकामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे। माझ्यासोबत इथले नागरिक आहेत ज्यांची एक मोठी समस्या या ठिकाणी आहे। मित्रांनो, बाबूपेठमध्ये बाबूपेठच्या ब्रिजसाठी जो आतापर्यंत झाला नव्हता, हे मागे 40 वर्षापासूनची समस्या बाबूपेठची होती। जे ब्रिज बनल्याने समस्या सुटली, परंतु रेल्वे प्रशासनाने आणखी एक समस्या बाबूपेठच्या जनतेवर आणून टाकलेली आहे। ती समस्या आहे बाबूपेठमधला जो जुना गेट आहे, तो गेट नसून तो इथला हा मुख्य मार्ग आहे। मित्रांनो, जो जुन्ना चौकापासून येणारा जो लोक आहे त्यांच्यासाठी आहे, आणि एक जो आहे एक कपिल चौक महाकाली कॉलनीकडून येणारा जो लोक आहे, जनता आहे, त्यांच्यासाठी हा एक मार्ग आहे। हा दोन्ही मार्गातून या बागला चौकाकडे हा रस्ता जातो। या रस्त्याने जात असताना अनेक व्यावसायिक आहेत, लोक आहेत, या सर्वांना शाळकरी विद्यार्थी आहेत, महिला आहे, कॅटरर्सच्या कामावरून रात्री बेरात्री येणाऱ्या या लोकांसाठी हा गेट बंद केल्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे। रेल्वे प्रशासनाने हा गेट बंद करताना इथल्या नागरिकांचा विचार कुठेही केलेला नाहीये। आज इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, विद्यार्थ्यांना शाळेचा असेल, अनेक समस्या होत्या मित्रांनो। तर ह्यासाठी या समस्या नेमक्या काय आहे, माझ्यासोबत नागरिक आहेत, त्यांची समस्या सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया। माझ्यासोबत काही मी कॅटरर्सच्या कामाला जाते सर। रात्री 11-12 वाजता आम्ही कॅटरर्सवरून येतो। आता 3 दिवसापासून आम्ही कामाला नाही जाऊ शकतो, कारण आम्हाला मार्ग नाही यायचा, आणि त्या बोगद्यातून आम्ही एकटे डुबते येऊ शकतो का? पोरं 3-4 दिवसापासून शाळेत नाही जात आहे, एकटी मुलगी त्या बोगद्यातून कशी जाणार आहे? आणि ते पण रोड व्यवस्थित नाही आहे, तिकडून गाड्या येतात, इकडून गाड्या येतात। आम्ही पाणी बावपेठवरून आणत होतो, पाण्याची सुविधा नाही, आम्हाला पाणी नाही आणू शकत आम्ही गुंडांनी। इथे एक बोरिंग दिलंय तेही खराब आहे, तर आम्ही जायचं कुठं? आम्हाला इथं कोपच्या मध्ये फेकून दिलं। इलेक्शनच्या वेळेस तर बरोबर वाढ राहते, आम्ही इथं जायचं कसं करायचं सर? तुम्ही मार्ग दाखवा काहीतरी, नाही तर मग आमची घरं उठवून टाका, आम्हाला दुसरीकडे द्या जागा, तिथं तरी राहू। हे कसं कोपऱ्यात फेकल्यासारखं झालं ना। काही आहे दुकानात सुद्धा तिकडे जावं लागते आम्हाला। नाल्याची सुविधा नाही, बाथरूमची सुविधा नाही, आणि दुकान सुद्धा नाही आम्हाला। आम्ही त्या साईडला दुकानात जातो, आता कुठून जायचं? गाडी येते इकडून, थोडासा रस्ता इकडून गाडी येते, इकडून गाडी येते, भीती आहे। कसं करायचं आम्ही? तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला। प्रशासनाने आमच्यावर लक्ष देऊन परीक्षाची वेळ आहे, पोरं 12ची 3 दिवसापासून पोरं शाळेत नाही जातात। असं वाटतं की आमचे दिवस गेले लग्न, असं मुलांना तसं ठेवायचं का? मुलांना नाही पाठवायचं का शाळेमध्ये? त्यांचा तर विचार करायला लागेल का नाही? चंद्रपूर जिल्हा, मित्रांनो, चंद्रपूर हा जो शहर आहे, या जिल्ह्याला एक औद्योगिक जिल्हा म्हणून जिल्ह्यामध्ये ओळख आहे। या जिल्ह्याचं देशामध्ये एक चांगला एक जिल्हा म्हणून ओळखले जाते, खनिज म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। या जिल्ह्यामध्ये आता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माननीय प्रतिभाताई खासदार धानोरकर आहेत, ज्या खासदार म्हणून आहेत, आणि आमदार म्हणून किशोरभाऊ जोरगेवार या ठिकाणी आहेत। तर या प्रतिनिधींनी सुद्धा आमची समस्या नागरिकांची समजून घेतली पाहिजे, आणि लोकसभेमध्ये म्हणा किंवा इथले जे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांना याबद्दलची जाण त्यांना करून देण्यात यावी। अन्यथा आम्ही नागरिक, वार्डाचे नागरिक त्यांना घेऊन हा मोठा जनलोक आंदोलन या ठिकाणी उभं करू, आणि यासाठी जे पण मग याचे पडसाद उमटतील त्याला इथले लोकप्रतिनिधी स्वतः जबाबदार राहतील, हे आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद।